आमच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना, निधी देताना तुमच्या हाताला लखवा मारलाय का अजितदादा पवार? काय नक्की प्रॉब्लेम आहे तुमचा? तुम्ही भुरटे, गर्दुल्ले, ज्याला गावात हुंगत नाहीत कोणी, अशी माणसं माझ्यावर सोडताय तुम्ही. बाण असा लागलाय वर मी की अजितदादाला अख्खी पिलावळ माझ्यावर सोडावी लागलेली. सगळं ऑनलाईन तुम्हाला हे रेकॉर्ड बघायला भेटेल. सारथीची टोले जंग इमारत पुण्यात उभी राहिली, प्राईम लोकेशनला खूप महत्वाच्या ठिकाणी उभी राहिली पाहिजे, पण महाज्योतीला ऑफिस भेटत नाही. महाज्योतीच्या पोरांना स्टायपेंड देत असताना, ओबीसीच्या पोरांना पीएचडीचा स्टायपेंड देत असताना सुद्धा त्याचा निधी कमी आहे, त्याचा फरक दिला जात नाही. महाज्योतीच्या अनेक योजना, अनेक स्कॉलरशिप अशा आहेत की बजेटरी तरतूद होत नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटी रुपये दिले जातात, त्याचं व्याज महाराष्ट्र शासन भरतं. पण ओबीसीच्या वसंतराव नाईक महामंडळाला, अहिल्यादेवी होळकर महामंडळाला आणि परत विजयंतीच्या 8 महामंडळांना 1 रुपयाचा निधी हाच अजितदादा पवार नावाचा अर्थमंत्री देत नाही. बलुत्या आलुत्याची महामंडळ आहेत, त्यांना पैसे मिळत नाहीत. बिनव्याजीची कर्ज अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून दिली पाहिजेत. पण आम्हाला दुजाभाव का? आमच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना, निधी देताना तुमच्या हाताला लखवा मारलाय का अजितदादा पवार? काय नक्की प्रॉब्लेम आहे तुमचा? तुम्ही आर्थिक नियोजनासाठी तुम्ही काम करताय उपमुख्यमंत्री पदावर. गावगाड्यातला जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्याच्या लेकरा बाळांना शिक्षण घेता येत नाही, त्या लोकांना आम्ही स्कॉलरशिप मागतोय. आणि तुम्ही भुरटे, गर्दुल्ले, ज्याला गावात हुंगत नाहीत कोणी, अशी माणसं माझ्यावर सोडताय तुम्ही. एका बाजूला म्हणताय याला कोण ओळखत नाही, याची अवकात नाही, आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय याने उमेदवार उभे केले, उमेदवार मागे घेतले. अरे नक्की चाललंय काय तुमचं? मी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाची उत्तरं दादा तुमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला दिली पाहिजेत. कुठल्याही घटनेला लक्ष्मण हाकेचं नाव, मला वाटतं यांचं काहीतरी बिघडलंय. स्क्रू ढिला झालाय त्या अमोल मिटकरीचा, अक्षरशः स्क्रू ढिला झालाय. एका बाजूला म्हणतो याची लायकी नाही, दुसऱ्या बाजूला म्हणतो की उमेदवार. अरे उमेदवार, त्यामुळं कुछ तो दया दाल में काला है, गडबड आहे. बाण असा लागलाय वर मी की अजितदादाला अख्खी पिलावळ माझ्यावर सोडावी लागलेली आहे. म्हणजे तुम्ही 7 नोव्हेंबरला ज्यावेळी लोहामध्ये गेले होते त्यावेळी तुमच्यासोबत फुटलेला उमेदवार होता असा कुंटे यांनी दावा केला. फुटलेला उमेदवार म्हणजे काय? ज्यांनी अर्ज माघारी घेतला होता तो त्यानंतर अनेक कार्यक्रमामध्ये तुमच्या. हे बघा, माझे 12-13 उमेदवार सोडले तर सगळ्या ठिकाणी मी महायुतीला जाहीर पाठिंबा दिला होता. मी काय बोलतोय परत एकदा महाराष्ट्रासमोर, माझे 12-13 उमेदवार, अहमदपूरचा उमेदवार, माजलगावचा उमेदवार, गेवराईचा उमेदवार, आमच्या घनसावंगीचे, आमच्या खटकेताई गेवराईचे उमेदवार प्रियंकाताई खेडकर, आमचे भूमपरांड्याचे प्रवीण रणबागुल, तुळजापूरच्या उमेदवार सोनटक्के मॅडम, हे आमचे उमेदवार होते. आम्ही प्रचार करत होतो. बाकीच्या ठिकाणी आम्ही महायुतीला पाठिंबाच दिलाय ना. आणि अमोल मिटकरी महायुतीला पाठिंबा दिला म्हणजे तुला अडचण झाली का? आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा दिला, महायुतीला पाठिंबा दिला. तू स्वागत करायला पाहिजे. तू विरोध करतोयस. तू नक्की विरोधात आहेस का महायुतीच्या बाजूला आहेस? तुझी नक्की अडचण काय?